कोणालाही आम्हाला कोणत्याही गरिबांवरती अन्याय होऊ नये ही आमची पहिल्यापासूनची भावना आहे. हेच माझं म्हणणं आहे. सर, आपण जमीन नक्की कुणाकडून घेतली? ब्राह्मण होते ते समुद्र त्यांच्याकडनं घेतलं. नाव काय त्यांचं खरेदी देणाऱ्यांचं? प्रफुल्ल समुद्र असं नाव आहे. कुठे? चित्रा समुद्र. कुठं राहतात ते? मडची राहणारे होते ते. आत्ता कुठं राहतात? आता मडलाच आहेत पण ते आता ट्रान्सफर झाले. ते वयस्कर असल्यामुळे ते पुण्याला गेले. बरं. कोणत्या साली घेतली जमीन? 23 साली. किती गुंठे घेतली? ह्याच्यातली आपण 31 गुंठे जमीन घेतली. 31 गुंठे. प्रत्यक्षात मग आता बुडीत वजा होऊन किती ताब्यात येते? 31 गुंठे ताब्यात आहे. 31 हो. गुंठे ताब्यात येते. मग आता त्या समुद्रांचं इथं ताबा होता हे कशावरून? ताबा होतो ज्यावेळेस जमीन घेतली त्यावेळेस हे ताबा घेतला ना आपण. त्याच्यात तुम्ही जे ताबा त्यांचा जो म्हणताय 2008 साली त्यांची मोजणी झाली. 2023 साली त्यांची मोजणी झाली. ताबा म्हणजे काय प्रूव्ह करतो की बाबा ते पीक पाणी काढतात, ते पीक पाणी लावतात. ताबा म्हणजे काय की बाबा ते येतात, त्यांची वहिवाट आहे. ताबा म्हणजे त्यांच्या नावाने मोजणी होते. कुठे काही आक्षेप नाहीये त्या. नाही, ताबा म्हणजे जमीन कोण कसते असं मला म्हणायचं. कोसते ब्राह्मणच कसत होते ना. आता कोण कसते? आता मी कसतोय. हे जमीन काय लावले? या जमिनीत आता हे जे आहे हरभरा लावलाय आणि ह्याच्या अगोदर मी हे लावलंय काय म्हणतात तांदूळ लावले. त्याची बिल आहेत मला. अजून काय काय हरभरा अजून काय? नाही मला हा तर हरभराच आहे सर. कोण म्हणजे कोणाकडून लावून घेतला का स्वतः लावलं तुम्ही? मजूर करून लावून घेतात. कोण होते मजूर काय माहिती नाही? मजूर आता मी लावणार बनकर फाट्यावरनं आणणार आणि लावून घेणार. बरं, हे कसं लावतात हरभरा? आता ते मजुरांना माहिती. मी डॉक्टर आहे, मला ते माहित असतं तर मग मी स्वतः लावलं असतं. हरभरा कसं लावतात ते आणि माहिती नाही. एकंदरीत याचा ताबा जो घेणं गरजेचं होतं त्यावेळेस त्यांच्याशी काही डिस्कशन झालं होतं का मूळ बालकांशी तुमचं? मूळ बाळकाशी डिस्कशन झालं होतं. हे मागे आपण ताबा घेतलेला त्याचे हे सप्टेंबर 2023 साली आपण ताबा घेतलेला आहे. हे जे मालक आहेत जे आता मला भांडतात त्यांनी मला हा ताबा दिलेला आहे. त्यावेळेस उभं राहून बाबा शेजार धर्म आहे. मग आता विकल्यानंतर मूळ मालकाकडनं आपण ताबा घेतला, विषय संपला. परंतु माझं नियमित न येण्यामुळे हे लोक जरा अरेरावी करतात.